सभागृह सगळ्यांसाठी ओपन आहे। एखाद्या सदस्याला बोलण्याची परमिशन दिल्यानंतर मला नंतर बोलता येईल ना, मला काय बोलायचं नाशिक महापालिकेच्या महासभेत आज प्रश्न मांडण्यावरून चांगलाच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले। महासभा सुरू होताच नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला, मात्र त्यांच्या प्रश्नावरून सभागृहात वातावरण तापले। बडगुजर आपले मुद्दे मांडत असताना सभागृहाचे कामकाज नियमानुसार चालावे अशी मागणी मुकेश साहने यांनी केली। साहने हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक असून बडगुजर यांचे राजकीय विरोधक मानले जाते। त्यांनी महापौरांकडे हस्तक्षेपाची मागणी करत सभागृहात आधी प्रस्ताव मांडावेत आणि त्यानंतरच इतर मुद्द्यांवर चर्चा व्हावी असा ठाम आग्रह धरला। मुद्द्यावरून दोन्ही बाजूंनी जोरदार शाब्दिक चकमक झाली। काही काळासाठी सभागृहातील वातावरण तणावपूर्ण बनले आणि कामकाज ठप्प झाले। अखेर महापौरांनी मध्यस्थी करत सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आणि नियमानुसार कामकाज पुढे सुरू ठेवण्याचे सूचना दिल्या। या प्रकारामुळे महासभेच्या पहिल्याच टप्प्यात राजकीय वातावरण तापल्याचे चित्र दिसून आले आहे। फक्त जसं आता प्रत्येकाचा विषय आहे, त्याच्यासाठी आपण रस्ते आणि पाणी याच्यासाठी विशेष महापौर ताई लागलीच आपण विशेष महासभा घ्या, पण हा विषय अतिशय गंभीर आहे आणि त्याच्यासाठी कालाव्यय होईल। तुम्ही आजच आदेश द्या। MNGL ने जो सत्यानाश लावलाय शहराचा, जे शहरामध्ये खड्डे आहेत, सगळ्याकडे वायर टाकून ठेवलेले आहेत, पाईप टाकून ठेवले आहेत, लोकांचे ऍक्सिडेंट होत आहेत, पाण्याच्या लाईन फुटतायत, लाखो लिटर पाणी वाया जाते। त्या संदर्भात आता आदेश द्या आणि आपण म्हणाल तेव्हा त्याच्यावरती चर्चा करा, पण आदेश देणं खूप गरजेचं आहे महापौर ताई। आणि मी फार मोठी दुर्घटना करणार आहे आणि मी आयुक्तांनाही काल पत्र दिलेलं आहे त्या संदर्भात। मला असं वाटतंय की आपण प्रत्येकाने एकेकाने बोला। आता जर याच्यावर चर्चा करायची असेल तर 72 जणांना आपल्यापैकी 70 जणांना मांडायचा आहे हा विषय। मिळावी म्हणून 29/9/2024 ला अर्ज केला। वडिलांची रिटायरमेंट झाली, बाळ भाग्य समितीने शिफारस केली। बाळ भाग्य समितीने शिफारस केल्यानंतर निवड समितीने शिफारस केली। निवड समितीची बैठक